प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग 28। नमस्कार मित्रांनो, आज आपण महाश्वेताचा शेवट पाहणार आहोत। चला तर पाहूयात महाश्वेता। आता अनुपमाला माहित होतं की हा आलेला नवा डाग उमलून जाणार आणि असे बरेचसे डाग चेहऱ्यावर आपल्या शरीरावर येणार आणि आपल्याला महाश्वेता बनवणार। याच विचारासरशी तिला रडू कोसळलं। घरात मोकळेपणाने रडता येत नसल्यामुळे ती देवीच्या मंदिरात गेली। देवीच्या मंदिरात असताना तिला दोन अनोळखी बायका लक्ष्मी निवासाबद्दल बोलत असताना दिसल्या आणि ती कान टवकारून ऐकू लागली। त्यातल्या एकीचं म्हणणं असं होतं की आनंदने नव्या लग्नासाठी होकार दिला आहे आणि राधकांनी नवी मुलगी शोधायला परवानगीही दिली आहे। ते ऐकून अनुपमा थक्क झाली। तिने रडायचं बंद केलं आणि ती घरी परतली। तिने सुमनला एक तार लिहिली आणि तिला कळवलं की ती मुंबईला येत आहे। अनुपमा आता मुंबईला गेली। सुमनच्या घरी राहून ती एक क्लार्कची नोकरी करू लागली। ती क्लार्कची नोकरी तिला सुमनच्या नवऱ्याने शोधून दिली होती आणि तसा तिचा वशिलाही लावला होता। पण हुशार असणाऱ्या अनुपमाला तिच्या टॅलेंटच्या जोरावरच नोकरी मिळाली। आपल्या बौद्धिक क्षमतेपेक्षा आपल्याला खालच्या थराची नोकरी मिळाली आहे याची जाणीव अनुपमाला होत होती आणि हळूहळू तिने नव्या नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात केली। तिला एका प्राध्यापिकेसाठी जागा असल्याचं कळालं आणि अनुपमा हुशार असल्यामुळे ती लगेच तिथे लागली। तिने सुमनचं घर सोडायचा निर्णय घेतला। सुमनच्या घरी असताना सुमनच्या नवऱ्याने अनुपमावर अतिप्रसंग केला होता, पण तिने त्याबद्दल अवाक्षरही सुमनला सांगितलं नव्हतं, कारण तिला तिची मैत्री जास्त प्रिय होती। अनुपमा आता आपल्याच धुंदीत होती। प्राध्यापिका म्हणून ती कामही करत असली तरी तिने तिचे नाटकाचं प्रेम कमी केलं नव्हतं। अनुपमेने आता नायिका म्हणून काम करायचं सोडलं असलं तरी तिचा आवाज मात्र प्रचंड प्रसिद्ध होता। तिच्या आवाजाच्या जोरावरच प्रेक्षक खेचून येत होते। मुंबईमध्ये असताना तिचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता, त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता। त्यावेळेस मात्र तिची ओळख वसंत नावाच्या एका डॉक्टरशी झाली। त्यांची दोघांची घट्ट मैत्रीही झाली आणि त्यामुळेच वसंतने तिला एकदा लग्नाचंही विचारलं। वसंतला अनुपमाच्या असणाऱ्या पांढऱ्या डागांशी काहीही मतलब नव्हतं, त्याला फक्त अनुपमावर प्रेम होतं। पण अनुपमाचे वाईट अनुभव अनुपमाला आयुष्यात कोणताही पुरुष नको हा निर्णय ठाम ठेवण्यासाठी भाग पाडत होते आणि अनुपमाने त्याला नकारही दिला होता। असंच एकदा महाश्वेता नावाचं नाटक मुंबईच्या हॉलमध्ये चालू असताना आनंदनं तिला नाटकात पाहिलं। नायिका म्हणून ती जरी नसली तरी तिचा आवाज मात्र आनंदने ओळखला होता आणि नाटक संपल्यानंतर तो तिच्या घरीही गेला होता। त्याने अनुपमाची बरेच विनवणी केली, पण अनुपमाने ते मान्य केलं नाही। आनंद अनुपमाला म्हणाला की अनुपमा, तू जरी महाश्वेता झाली असलीस तरी माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे। पण अनुपमा फक्त एवढंच म्हणाली की परस्त्रीशी तुम्ही एकेरी अक्षरात कसे काय बोलू शकता। यावरून आनंदच्या लक्षात आलं की अनुपमाचा निर्णय हा ठाम आहे आणि आपण तिला बरंच दुखवलं आहे याची त्याला जाणीव झाली। अनुपमा मात्र स्थिर उभी होती आणि तिचा निर्णय अटळ होता। बस एवढीशी होती ही कहाणी। मित्रांनो, तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।